जेवताना तोंडी लावण्यासाठी अशी चटणी असेल तर भाजी कशी झाली हे लक्षात सुद्धा येणार नाही. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालूया आणि त्यासोबतच त्यामध्ये एक 10-12 लसूण पाकळ्या घालायच्या. थोडंसं खोबरं घालत आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आणि लाल मिरची पावडर घालूया. तर लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला तिखट कितपत हवा आहे त्यानुसार लाल मिरची पावडर घातली. चवीप्रमाणे मीठ आणि एक अर्धा लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं. तर हे आता बारीक करून घेऊया. एकदम असं पेस्टसारखं न करता थोडंसं असं रवाळ असं मिक्सरला वाटून घेतलं तर ही चटणी अशी खूप छान लागते. भाकरीसोबत, चपातीसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा. धन्यवाद.